गेलेत यापुढचा आपण आवाज ऐकू शकाल मयूर पाटील सरांचा. धन्यवाद किरण ठाकूर सर. सनी कडे माईक जातोय. सनी ठाकूर, मला वाटते मागच्या वर्षी तुम्हाला तितकं यश संपादित झालं नव्हतं. या वर्षी देखील पहिलाच सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये बेहतरीन टच मध्ये तुम्ही आहात. काय फॉर्म्युला होता तुमचा या खेळीबद्दल? प्रथमतः मी सुनील ठाकूर व आपल्या वशिनी प्रीमियर लीग यांना धन्यवाद बोलू शकतोय, कारण की सुनील ठाकूर यांचे ग्राउंडला आपले 100% योगदान लागलेलं आहे व तुमच्या कमिटीचं सुद्धा. आणि माझ्या माइंडसेटमध्ये एवढाच होता की कुठंतरी टीममध्ये एक मला स्थान आहे एक मेन प्लेअरचा, सो माझा काहीतरी परफॉर्मन्स बेटर असला पाहिजे, त्याच्यामुळे मी 100% दिले माझे. नक्कीच कर्णधाराने तुम्हाला लिलावात उचलला आणि त्या देखील त्या कर्णधाराच्या विश्वासावरती तुम्ही खरे उतरलात आणि कर्णधाराचं देखील तुम्ही पुढच्या सामन्यामध्ये एक मन उंचावत, त्याबद्दल देखील तुम्हाला मी पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा देतोय. अभिनंदन. तुम्ही 22 धावांची नाबाद खेळी करून आपल्या संघाला प्रथम विजय हासिल करून दिला, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. या दरम्यान माजी क्रिकेटर गौतम समाजी पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. नमो ठाकूर साहेबांना विनंती आहे आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण गौतम समाजी पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहून गौतम समाजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान होईल. एक माजी क्रिकेटपटू आहे RCC ते अचानक क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये एक भन्नाट एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ही ओळख आम्हाला बघायला मिळाली होती आणि त्यांचे चिरंजीव अर्थात प्रतीत पाटील आपण काही वेळानंतर आपण खेळताना बघू. तदनंतर विनंती असेल उल्हास मंगलदास पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य, आपण पुढे यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करायचा आहे. मी विनंती करेन सुनील ठाकूर साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण उल्हास मंगलदास पाटील यांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे लेखनिक अर्थात राजेंद्र म्हात्रे आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं, आम्हाला तुमचा देखील सत्कार करावाचा आहे. उल्हास मंगलदास पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान. तदनंतर विनंती असेल यावं राजेंद्र म्हात्रे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाचे लेखनिक अर्थात क्लर्क राजेंद्र म्हात्रे सर यावं पुढं वरती आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करा. जीवन गव्हाण साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर मी मयूर पाटील सरांना विनंती करेन आपण माईकचा ताबा घ्यायचा आहे. मैदानावर काय घडेल काय बिघडेल याच्या पुढचा आपण गोड आवाज ऐकू शकाल. मयूर पाटील सर, मॅन फ्रॉम सार्डे. धन्यवाद सर. आज इथे वशिनी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळतोय. मला तर वाटतं या सीझन मधली आपल्या विभागामध्ये पहिलीच ही प्रीमियर लीग असेल असं मला वाटतंय आणि मी सुद्धा ही ऑफिशियली पहिलीच प्रीमियर लीग बघतोय आजच्या या वर्षाच्या सीझन मधली. पाहायला गेलं तर पहिला जो सामना झाला होता खूप सुंदर असा सामना झाला होता. एक शेवटच्या 6 चेंडूमध्ये 18 धावा पाहिजे असताना पहिले 2 चेंडू नो बॉल पडले होते. एक चुरस निर्माण झाली होती शेवटच्या षटकामध्ये, परंतु हा विजय होता हा सिल्वर स्टार संघाला मिळाला होता. मी त्यांचं धन्यवाद करतो आणि बोलतो आताच्या या लाईव्ह सामन्याकडे. सामना चालू आहे तो म्हणजे क्रिशा स्पोर्ट विरुद्ध सायरा स्पोर्ट असा हा सामना चालू आहे. फलंदाजी करतोय तो मला वाटतं संघ आहे क्रिशा हा फलंदाजी करतोय संघ आणि जे ओपनिंगला आलेले आहेत ते दोन्ही फलंदाज आहेत ते रतिलाल आणि जीवित. तर पाहायला गेलं तर एक पहिलाच एक फटका कीपरच्या डोक्याच्या वरून एक षटकारसाठी मारलाय तो जीवितनं. बघूया पुढचा चेंडू खेळतोय जीवित. हा स्लो चेंडू टाकतोय. दरम्यान लेग एसटीच्या बाहेर जातो चेंडू हा अवांतर आहे. एक फुकट धाव मिळतोय संघाला आणि या एका धावनी संघ पोहोचतोय 8च्या घरात. विदाउट विकेट आहे. पहिलीच सलामीची जोडी साबूत आहे. पहिलंच षटक आहे. पुन्हा एकदा एक लेग साइडला मारला चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. जीवित मात्र आपली एक तुफानी खेळी आपल्या संघासाठी खेळतोय. या 4 धावण्याशी पुन्हा एकदा संघ पोहोचतोय तो म्हणजे 12च्या घरात.
धन्यवाद डीजे मास्टर. इथे जीवित मात्र आपली तुफानी खेळी खेळतोय. पहिला षटकार हा चौकार, हा मात्र पुन्हा एकदा लेग साइडला चेंडू मारतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक धाव पळून काढले, दुसरे धाव सुद्धा पळून काढलेले आहे. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळतं आपल्याला जीवित आणि रतिलालच्या दरम्यान. नक्कीच जीवित आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण योगदान देताना पाहायला मिळतोय. या क्रिशा स्पोर्टच्या संघाच्या वतीनं वैयक्तिक पाहायला गेलं तर जीवित 12 या धावसंख्येवर खेळतोय. या षटकातला शेवटचा चेंडू आहे. गोलंदाज आहे तो म्हणजे जितेश. षटक संपतोय, निर्धाव जातोय शेवटचा चेंडू. धावा धावफलकावर आले त्या स्थिर आहेत. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. त्यामध्ये जर पाहायला गेला तर जीवित याने 12 धावा कुठून काढल्यात. म्हणजे चांगली सुरुवात पाहायला मिळतोय क्रिशा स्पोर्ट्स संघाची. पहिलं षटक नक्कीच पॉवर प्लेचं षटक असतं आणि ह्या षटकामध्ये जर तसेच दोन्ही संघाचे 12वा खेळाडू इथे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा आम्ही स्वागत करतो. त्यांनी इथे आमच्या स्टेजवर यायचं आहे. दुसरं षटक घेऊन येत आहे तो म्हणजे एक प्रताप. प्रताप पाहायला गेला तर खरोखर एक उंच असा बांधा आहे प्रतापचा. गोलंदाजी मला वाटतं एक माफकशी असे एक 5-6 पावलांचा रनअप असेल, परंतु गोलंदाजीमध्ये धार असली पाहिजे असं मला वाटतंय प्रतापचे. समोर आहे तो रतिलाल. रतिलाल 1 या धावसंख्येवर खेळतोय, तर जीवित मात्र 12 या धावसंख्येवर खेळतोय. प्रतापचा पहिला चेंडू असेल. दुसरं षटक चालू आहे. मला वाटतं स्पिनिंग गेंदबाज प्रताप. पहिला चेंडू एक उंच असा टप्पा देतोय, रतिलालच्या शोल्डरच्या वरून जातोय. एक चेंडू जातोय तो निर्धाव. प्रताप मात्र आपल्या हाईटचा इस्तेमाल करतोय. बघूया पुढचा चेंडू प्रतापचा रतिलालसाठी. आता मात्र रतिलालनी भिरकावून दिलेला आहे सीमारेषा पलीकडं. धप्पा 6 धावांसाठी. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजे, धन्यवाद. हॅलो हॅलो हॅलो. तर नंतर रोहित गावण यांना सुवर्ण संधी आलेले आहे. निलेश म्हात्रे यांच्याकडून प्रति कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. रोहित गावण यांसाठी निलेश म्हात्रे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक कॅच साठी. ओव्हर टू मयूर पाटील. तिसरा चेंडू आहे प्रतापचा. आता पुन्हा एकदा रतिलाल. एक यॉर्कर पद्धत चेंडू होता. चेंडू मात्र एक हलकासा पुश केलाय आणि एक धाव होतोय आणि स्ट्राईक देतोय तो जीवितला. नक्कीच एक रतिलालने एक सुंदरसा असा षटकार, प्रेक्षणीय षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि 6 धावणीशी एक धावफलक मात्र वाढतोय 21च्या घरात. 3 चेंडू झालेले आहेत प्रतापचे. चौथ्या चेंडूची फेकी करतोय जीवित. जीवित मात्र आता या 3 चेंडू नंतर स्ट्राईकला येतोय जीवित. चौथ्या चेंडूवर स्ट्राईकला येतोय. प्रतापचा चौथा चेंडू पुन्हा एकदा जीवित साठी. एक हलकासा ऑफ स्टंपच्या वरून जातोय चेंडू, जातोय तो निर्धाव. नक्कीच आमचे क्वालिफाईड पंच इथे सुद्धा आहेत.
महेश जोशी आणि दुसरा पंच आहे तो प्रवीण सर आहेत. इथे दोन्ही आमचे क्वालिफाईड पंच आहेत. इथे प्रताप चांगली गोलंदाजी करतोय. पाहायला गेला तर एक षटकार एक जर सोडला जाता रनआउटचा धोका होऊ शकतो, परंतु नाहीये. एक धाव चोरटी अशी पळून काढलेली आहेत. मला तर वाटतं या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चांगलं षटक पाहायला मिळतं प्रतापचं. फक्त 8च धावा दिलेल्या आहेत या षटकामध्ये. समोर आहे तो रतिलाल ज्याने की प्रतापवर एक षटकार खेचला होता. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय. नो चेंडू फेकतोय प्रताप. नक्कीच कुठेतरी एक लेंथ आपली बिघडलेली आहे प्रतापची आणि हा फ्री हिट आहे. रतिलाल साठी संधी आहे एक चेंडू भिरकावण्याची. हा मात्र चेंडू पॉइंटच्या सॉरी मिड ऑफ च्या वरून जातोय. दरम्यान षटक संपतोय. 2 षटक संपतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धाव बळकावू लागले ते 25. 5 षटकांचा सामना आहे आणि इथे 2 षटक तर फेकून झालेले आहेत. 2 षटकामध्ये 25 धावा धाव फलकावर उभारलेल्या आहेत. त्या सलामीची जोडी आलेली जीवित आणि रतिलाल याने नक्कीच उर्वरित 3 षटक हाणामारी करतील, कारण आता मात्र पूर्ण सेटअप बसलेला आहे या रतिलालचा आणि जीवितचा. तिसरं षटक पाहूया कोण घेऊन येत आहे. जितेश घेऊन येत आहे तिसरं षटक. ज्याने पहिलं षटक फेकलं होतं तोच जितेश आलेला. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं 14 धावा दिल्या होत्या. थोडा महागडा ठरला होता. पुन्हा एकदा स्ट्राईकला जीवित आहे ज्याने की ह्याच जितेशवर षटकार चौकार पेश केला होता. तो जीवित समोर आहे. पहिला चेंडू जितेशचा. षटक आहे तिसरं. मिड ऑफच्या दिशेनं मारला चेंडू. 1 धाव घेतोय आणि स्ट्राईक देतोय तो रतिलालला. पुन्हा एकदा जितेशचा दुसरा चेंडू. हा मात्र रतिलाल बीट होतोय आणि ओव्हरथ्रो पाहायला मिळतो इथे. बाईच्या स्वरूपात इथे धाव मिळतोय आणि धावा 27. नक्कीच आपल्याला इथे मोठा स्कोर करायचा असेल तर आता मोठे फटके मारणे गरजेचं आहे. पुन्हा एकदा जीवित आहे. स्लो चेंडू पॉइंटच्या दिशेनं हलकासा कट करतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषाकडे. दरम्यान इथे फील्ड होतोय. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. एक चांगली रनिंग बिटवीन आणि एक चांगला कॉल पाहायला मिळतोय रतिलाल आणि जीवितच्या मध्ये, कारण अद्याप देखील एक विकेट सुद्धा इथे मिळत नाहीये. त्यामुळे चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय रतिलाल आणि जीवित यांच्यामध्ये. पुढचा चेंडू जितेशचा. हा मात्र कार्पेटच्या सहाय्याने खेळतोय. लॉंग ऑनच्या दिशेनं जीवित 1 धाव पळून काढतोय. दुसऱ्या धावीला मात्र नाकारतोय कारण चांगली फील्ड पाहायला मिळतोय आणि एका धावनीची संघ पोहोचतोय 30च्या घरात. नक्कीच रतिलालला आपला जरा एक आक्रमक पवित्रा आता धारण करावं लागेल. मोठा स्कोर करायचा असेल 5 षटकामध्ये तब्बल आपल्याला 60 धावा इथे पेश करणं गरजेचं आहे. 30 धावा धाबा. स्लो चेंडू आता मात्र भिरकावून देतोय. हा जातोय 6 धावांसाठी खणखणीत षटकार.
प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे, लकी ड्रॉ असणार आहे. लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला ब्रँडेड शूज, आता ब्रँडेड टी शर्ट दिली जाणार आहे. FNC ग्रुप कडून ही लकी ड्रॉ असणार आहे प्रेक्षकांसाठी. दरम्यान रतिलालने एक आता हा उत्कृष्ट असा षटकार पेश केला आणि या 6 धावांनी संघ पोहोचतोय 36च्या घरात. जितेश कुठेतरी आता मागणं ठरतोय, कारण पहिलं षटक सुद्धा अशाच प्रकारे गेलं होतं, 14 धावा दिल्या होत्या आणि हा दुसरं षटक एक खोल टाकला होता चेंडू, यॉर्कर पद्धत चेंडू आणि LBW ची ऑफिल मिळतोय, रतिलालची विकेट मिळतोय, रतिलालची खेळी संपतोय. पहिला विकेट या गोलंदाजाला मिळतोय जितेशला. या दरम्यान डारगाव संघाचे संघनायक माफ करा संघमालक बॉब मात्रे आमच्या सोबत जोडले गेलेत. मी विनंती करेन जीवन गावण साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या संघमालकाचा आपण यथोचित मान सन्मान करावा. माईची उपदार शाल ड्रिंक्स ब्रेक पाहायला मिळतं. अद्यापपर्यंत 3 षटकं इथं संपली जातात आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली गेली क्रिशा स्पोर्ट्स संघाची तर 36 धावसंख्या अद्यापपर्यंत पाहायला मिळते आपल्याला. या बॉब मात्रे आपण समोर उभे राहा. डारगाव संघाचे संघनायक आपण पाहू शकाल. बॉब मात्रे संघमालक, येस संघमालकाचा यथोचित मान सन्मान होताना दिसेल. जीवन गावण साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते बॉब मात्रे यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर राहा म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळतोय. धन्यवाद सर. नक्की जास्त वेळ घ्यायचा नाही. पंचांना विनंती करतो की जर ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. 3 षटकं इथं फेकली गेली जातात. अद्यापपर्यंत जीवित म्हात्रे आणि रतिलाल म्हात्रे यांची जी जोडवळी मैदानात आहे ती अद्यापपर्यंत तोडता आली गेली नाही. या सायरा स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजांना पूर्णपणे कस लागला गेलाय गोलंदाजांना, परंतु इथं काही यश मिळवता आलेलं नाही. कस लागला गेलाय परंतु यश आलेलं नाही. हत्या पाहूया जितेश पाटील यांची काय गेम प्लॅनिंग असणार आहे. पुढील 2 षटकं आणि या 2 षटकांमध्ये जर कुठेतरी विकेट मिळवली गेली नाही तर एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल जाईल हे अशा आपण एक मनामध्ये बाळगूया. क्षेत्ररक्षण पांगवलं गेले पूर्णपणे. पाहूया जीवित म्हात्रे ऑन स्ट्राईक, गोलंदाजाची तयार. उदय म्हात्रे एक वशिनी एक्सपर्ट म्हटलं जाईल, एक न्यू स्टार, एक यंगस्टर खेळाडू चंद्रगड स्पोर्ट्स संघाकडून खेळताना आपल्याला देतोय. तसेच बाबदेव संघाचा देखील हा एक खेळाडू असणार आहे. पुन्हा एकदा शॉट आपल्या डिलिव्हरी वाईट स्टंपच्या बाजूला जाऊन तिथं एक पंचांकडे अपील होती वाईट, परंतु पंचांनी अपील ती फेटाळली गेली. पुन्हा एकदा कुठेतरी कानमंत्र दिला जाईल. रतिलाल म्हात्रे यांची विकेट गेलेली आहे. त्यांची जागा भरून काढण्यासाठी जी पूजन ठाकूर मैदानामध्ये दाखल होताना दिसतात. पूजन ठाकूर यांना सध्या तरी नॉन स्ट्राईक यांकडे विसावा घ्यायला लागेल. पूर्णपणे आपण थर्ड मॅन पाहू शकता, फायनल पाहू शकतात. खेळी मालूम आहे मला वाटते तिथं प्लस पॉइंटच्या दिशेने जातोय चौकार आणि संघाला 4 धावांची झपाट्याने पुढे नेतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकवतोय 40 धावसंख्या. ओ टू डीजे मी जीवन गावण साहेब नमो ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण रुपेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा. सायरा स्पोर्ट्स संघाचे संघमालक अर्थात रुपेश पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळेल. हॅलो नमो ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान बघायला मिळेल.
चेंडू अवांतर स्वरूपात असेल, वाईट चेंडू घोषित केला गेलाय. नमो ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते रुपेश पाटील यांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळेल. माईची उबदार शाळा आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान बघायला मिळतोय. धन्यवाद सर. गेम गई है दर्शकों के पार. हेलो हाय टाटा बाय बाय डीजे. डीजे सुमडी में लेके जाओ. सुमडीमध्ये मला वाटतं इथे गोलंदाजाची पिस्स उपटली जातात. ज्युनियर वर्सेस सिनियर हा एक टक्कर पाहायला मिळते. एकाच संघामध्ये जरी खेळले गेले असले खेळाडू मोठ्या संघामध्ये खेळले जातात, परंतु उदय म्हात्रे यांना इथे कुठेतरी धागेदोरे बांधायला लागतील. इथं मला वाटतं सिनियर मोस्ट खेळाडू त्यांचा सिनियर असणार आहे जीवित म्हात्रे. नक्कीच कुठेतरी दबावतंत्र टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पाहूया. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन दिल्यावर हा चेंडू ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू अवांतर घोषित करतायत. तिथं क्वालिफाईड पंच महेश जोशी असणार आहेत, एक नामांकित पंच आपल्याला इथं आजच्या दिवसासाठी लाभले गेलेले आहेत. एक वागेश्वर संघाकडून फिरकीपट्टू. आपण त्यांच्या गोलंदाजीवर अनेक खेळाडूंची भंबेरी उडवली गेली होती. या आतापर्यंत आपण स्कोअर पाहायला गेलाय तर धावसंख्या पाहायला गेली तर 48 धावसंख्या, एक बाद 48. पुन्हा एकदा उदय म्हात्रे तयार. पुन्हा एकदा मला वाटतं फुलवर लेन डिलिव्हरी, परंतु नाही, कुठेतरी लाईन लेंथ मिस करतोय हा उदय म्हात्रे. कुठेतरी अजूनपर्यंत लेंथ सापडली गेली नाही या गोलंदाजाला. तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर नक्कीच कुठेतरी तुमची लाईन लेंथ तुम्हाला एक जबरदस्त बनवावी लागेल. नेक्स्ट मॅच असणार आहे FNC विपक्ष दारगाव. दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती करतो की टॉस बॉक्स मध्ये तुम्ही यायचं आहे. प्रतीत पाटील असतील आणि स्मिथ पाटील. दोन चेंडू अवांतर फेकल्यानंतर पाहूया. हा देखील चेंडू मला वाटतं इथं मला वाटतं कर्नाटक भरती सुरू झालेली आहे उदय म्हात्रे यांच्या मार्फत. कुठेतरी लाईन लेंथ मिस करतोय हा गोलंदाज. ओव्हर कॉन्फिडन्स असला जरी मोठ्या टीम मध्ये खेळताना तरी पण इथं आता वैयक्तिक जो मला वाटतं पारडा आहे ते तुम्हाला कुठेतरी उंचवायला लागेल. इथं तुमची गुणवत्ता दाखवायला लागेल. गोलंदाजी करतायत तुम्ही, परंतु क्षमता तुमच्यामधली क्षमता आहे, ॲबिलिटी ती बाहेर काढावी लागेल उदय म्हात्रे यांना. पुन्हा एकदा हा देखील चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी. तिथं मला वाटतं पुल शॉट मारण्याचा प्रयत्न, फटका फसतोय थोडासा, ग्राउंड शॉट जातोय. एक धाव तिथं पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु नाही. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते तिथं. आणि पाटील स्वतः क्षेत्ररक्षक, एक चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलंय त्यांच्या मार्फत. धावसंख्या झालेली आहे ती 51, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा या षटकामधील 5वा चेंडू. उदय म्हात्रे तयार. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, मला वाटते पूल करतोय, झेल बाद होण्याची शक्यता आणि झेल बाद. दुसरा शिलेदार गारद पूजन ठाकूर. बॅक टू द पवेलियन और टू डीजे. चौथं षटक प्रगतीपथावर संपलं जातंय आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहिली गेली तर 2 बाद 51 धावसंख्या. सॉरी, अद्यापर्यंत एक चेंडू फेकायचा आहे. पूजन ठाकूर वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद होताना दिसते. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सर्वेश पाटील ही मोठी बॉटल आहे ती ड्रिंक्स घेऊन
साठी द्यायची आहे. शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू, परंतु काही मोठा फटका मारता आलेला गेले नाही. भुरसर पाठी बॉल जाते. एक धाव प्रयत्न, दुसरा धावचा प्रयत्न असणार आहे. एक मला वाटते हरणीच्या चपळाईने मला वाटते तिथे दुसरी धाव पूर्ण केलेली आहे. जीवित म्हात्रे आणि सर्वेश पाटील यांनी कुठेतरी स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. जीवित म्हात्रे यांचा शेवटचा षटक असला गेला तरी मला वाटते कुठेतरी जितेश पाटील कुठेतरी फासे फेकावेच लागतील तुम्हाला. जीवित म्हात्रे यांची विकेट कुठेतरी काढावीच लागेल. जीवित म्हात्रे जर कुठेतरी क्रीज वरती राहिला तर नक्कीच तुमच्या गोलंदाजाची भंबेरी उडवली जाईल त्यांच्या मार्फत. चौथं षटक फेकलं गेलं होतं उदय म्हात्रे यांनी एक विकेट हासिल करून 17 धाव संख्या मला वाटते तिथे दिल्या गेल्यात. मोठं महागडं षटक म्हणावे लागेल या उदय यांच्याकडून. कुठेतरी या महागड्या षटकाचं कुठेतरी भरपाई करून काढावी लागेल सूरज यांना. वैयक्तिक पहिलं तर सांगिक 5वं षटक हॅलो हॅलो घेऊन येत आहे. वसई टीमचे एक खंदे समर्थक आमचे पुनाडे गावचे हेमंत पाटील कुठं असतील, त्यांनी हेमंत ठाकूर कुठं असतील, त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. आम्हाला त्याचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तसेच आमचे साथी कॉमेंटेटर श्लोक पाटील आपण सुद्धा यायचं आहे. तसेच गुणलेखक पुष्कर पाटील कुठे असतील त्यांनी इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा प्रथम फुल टॉस चेंडू मला वाटते फसका फसलाय. पाहूया झेल खाली सुद्धा सूरज पाटील, परंतु नाही, झेल जमिनीला दान होते. तिथे एक धाव पळून दुसरी धाव संख्या देखील पळून काढलेली आहे. जीवित म्हात्रे यांना स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. जर ही स्ट्राईक कुठेतरी सर्वेश पाटील यांना दिली तर सर्वेश पाटील तितके मोठे पटके तुम्ही माराल, तितके मोठे पटके मारले जाणार नाहीत. परंतु जीवित म्हात्रे एक शांत दिमागाने खेळी करताना दिसत आहेत आपल्याला. हा खेळ एकदम शांततेचा असणार आहे, खेळ एकजुटीचा, खेळ भावनांचा. वशिनी प्रीमियर लीग पर्व 5वे आपल्याला पाहायला घेऊन येत आहोत. मला वाटते साई प्रीत लाईव्ह तसेच अजय डीजे तांबडशेठ यांच्या मार्फत हे सामने इथे आपल्याला पाहायला गेलेलं जातात. तसेच सुनील ठाकूर असेल, जीवन झिकावण, नमो ठाकूर पुन्हा एकदा लेगस्टमच्या लेवलच्या चेंडूने हा चेंडू मला वाटते तिथं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळायला गेलं होतं, परंतु नाही, तिथं 2 धावसंख्या पळून काढण्याचा विचार होता, परंतु तितक्याच ताकदीचा कॉलअप नव्हता, त्यामुळे तिथे दुसरी धाव करता आलेली नाही. एक धावसंख्या तिथं पळून काढलेले. एक धावसंख्याने आपल्या धावसंख्या पाहायला गेली तर 56 इथं कस लावावा लागेल. 56 धावसंख्या शेवटचे या 4 चेंडू, फर्स्ट इनिंग मधले 4 चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा मला वाटतं तिथं गुडलेन पद्धतीचा चेंडू, लेग स्टंपच्या वरून जाणारा चेंडू, अपील माग होती परंतु नाही, अपील ती फेटाळली गेली. मला वाटतं तिथं प्रवीण सर असतील आमचे अंपायर. एक क्वालिफाईड पंच स्ट्राईक एंडकडे महेश जोशी. छप्पन वारंवार तुम्हाला धावा 3 षटकानंतर धावसंख्या सांगल्या जातील. तुमचं देखील लक्ष असणं गरजेचं आहे. गेम मध्ये स्लोअर पद्धतीचा चेंडू तिथं तातकीनं मारता आलेला गायला नाही. एक धाव तिथं पळून नक्कीच एक धावच पळून काढली जाईल. हे जे आपण नवनवीन खेळाडू पाहू शकता, याच गोलंदाजांवर नेट मध्ये प्रॅक्टिस करतात, परंतु ते चेंडू तिथे नेट मध्ये तुम्ही तितक्या ताकदीने मारतात, तिथे इथे ताकदीने मारता येत नाही तुम्हाला. नेट मधली प्रॅक्टिस वेगळी आणि ऑन ग्राउंड प्रॅक्टिस वेगळी असते. तुम्हाला वाटतं जाल हल्ल्यामध्ये षटकार गेला, तसं नाही, परंतु इथं ताकद लावावी लागते फटक्यासाठी, तर तो तुमचा चेंडू सीमापार होतो. पाहूया पुन्हा एकदा. मला वाटते तिथं अपील माग केली जाते, परंतु नाही, एक भन्नाट वेग धारून मला वाटते तिथं तिसऱ्या पंचाची मागणी असणार आहे. तिसरा पंच कुठेतरी सनेश म्हात्रे यांना विनंती करतो की तिसरं पंच तिथं जायचं आहे. ऑन द स्क्रीन, सॉरी, ऑन द स्क्रीन असणार आहे तिसरा पंच. 12वा खेळाडू, 12वा खेळाडू तुमचा अवेलेबल असणं गरजेचं आहे तुमचा चेक करण्यासाठी.
पंचांना विनंती करते की चेकिंग साठी यायचं आहे. हॅलो, कोणत्याही गोलंदाजावर आक्षेप आल्यानंतर जो निर्णय कमिटी देईल तो सगळ्यांना मान्य असेल. ते दोन ऑनफिल्डचे अंपायर असतील ते फक्त तिथलाच निर्णय घेतील आणि जो कमिटी निर्णय देईल तो सगळ्यांना मान्य असेल. आधीच सांगतोय, कारण हे खेळ आपला आहे, हे वशेणी गावाचा खेळ आहे, त्याच्यामुळं कोणतेही गालबोट या सामन्याला लागता कामा नये याची आपण सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. ऑनफिल्ड आपला डिसिजन असेल तो द्यायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ओके, पण तो थर्ड अंपायर कंटिन्यू असेल याची आपण देखील दक्षता घ्या. नक्कीच शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. सूरज पाटील कुठेतरी मला वाटतं आला, सॉरी, शेवटचा चेंडू, सॉरी, पुन्हा एकदा मला वाटतं तिचा जोरदार प्रहार, परंतु फटका बसला गेलाय, सापला रचला आणि सापला यशस्वी. डीजे असेल अर्थातच डारगाव विपक्ष. हॅलो, चला, हॅलो, VPL वशनी प्रीमियर लीग, वशनी प्रीमियर लीग, वशनी प्रीमियर लीग, वशनी. चला तर आपण बोलूया. नाणेफेक होतोय, अर्थातच एका बाजूला असेल डारगाव संघ प्रतीत पाटील यांचा, तर त्याच्या अपोजिट असेल अर्थातच FNC सुजित पाटील. ग्रामपंचायत माजी सदस्य सरपंच जीवन गावडे यांच्या मार्फत नाणेफेक होताना दिसतोय आणि मला वाटतं डारगाव संघाने नाणेफेक जिंकले. आणि प्रतीत पाटील यांना मी विचारू शकतो की प्रथम एवढी मोठी शृंखला आहे, या आयोजनाबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच एक चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेचे शिल्पकार मोठे आयोजक जीवन गावंड जरी असतील, परंतु जो सिंहाचा वाटा आहे तो नक्कीच सुनील ठाकूर यांचा असेल. जर आपण बघितलं मैदान हे काहीच मैदान नव्हतं, सगळीकडे इथे भराव केलेला होता, परंतु लगातार 10 दिवस त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हे मैदान तयार केलं. ते बोलतात मी स्वतः सदस्य असून, त्यांनी एक गावचे प्रतिष्ठित व्यक्ती असून स्वतः पिच पासून त्या मैदानापर्यंत सलग 10 दिवस त्यांनी मेहनत घेऊन मैदान केलं. त्यांचं मी आभार मानतो. एक पोरांना नाही तर आपल्याला नेहमीच शेतात खेळायला लागतं, आपल्याकडे ग्राउंड उपलब्ध नसतं, परंतु आपल्याला एक चांगलं ग्राउंड उपलब्ध करून एक मोठा स्टेज निर्माण करून दिला, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. तसेच आणि मला वाटतं या चेंडू पुरवायचा भागातील आपली ही पहिली शृंखला असेल, तर पहिली शृंखला ही या गावातील खेळाडूंना कुठेतरी एक चान्स मिळावा, प्लॅटफॉर्म तयार व्हावं, यासाठी नक्कीच या चेंडू उपलब्ध करायचे. चेंडू आहे की आपली VPL ही लवकरात लवकर झाली पाहिजे आणि हा 2 दिवसाच्या शृंखला भरवल्यात, त्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच जीवन गावंड यांचं आयोजन म्हटलं की ते दाणेदारच असतं. 2 दिवसाच्या, नक्कीच पुढच्या वर्षी तुम्हाला 3 दिवसाच्या बघायला भेटतील. नक्कीच आणि एक चांगली नाईटची पण तुम्हाला कदाचित ते शृंखला बघायला भेटेल. आपल्याकडे मैदान, नवीन मैदान तयार होत आहे, त्यावर तुम्हाला नक्कीच VPL डे नाईट पाहायला मिळेल पुढच्या वर्षी.
नक्कीच सर, हे होते आपल्यासोबत प्रतीत पाटील डारगाव संघाचे कप्तान. तर नाणेफेक मला वाटतं अरुण प्रथम गोलंदाजी स्वीकारली डारगाव संघाने आणि प्रथम फलंदाजी वाटायला आली एफएनसी संघाच्या. कितपत काय निर्णय असेल आपला? अद्याप डारगाव संघाचा डिसिजन पेंडिंग आहे. मला असं वाटतंय गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तरी आमचा आज कप्तान उपलब्ध नाही आहे स्मित पाटील, कारण तो लेदरला अंडर 90ला खेळायला गेलेला आहे. तरी आज आमची पूर्ण टीम नौकी आहे. कोणी असा एक बुजुर्ग पण नाही आणि कोण एक सिनियर मोस्ट पण खेळाडू नाही आहे. तरी पण आम्ही 55-60 पर्यंत जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. ओके, तर या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आपला 2 दिवसांची एवढी मोठी शृंखला, अर्थातच आमच्या कमिटीने जीवन गावंड असतील, तसेच सुनील ठाकूर असतील, नमोद ठाकूर असतील, तसेच आमचे धनंजय पाटील सर असतील, यांच्या मार्फत ही एवढी मोठी शृंखला भरवली गेली, त्याबद्दल आपलं काय मत आहे? नक्कीच सुंदर टुर्नामेंट आहे. मला वाटते रायगडमधील एक गावाची पहिलीच प्रीमियर लीग असेल. एक पनवेल प्रीमियर लीग चालू आहे, परंतु गावाची मला वाटते पहिलीच प्रीमियर लीग चालू असेल. खूप सुंदर आयोजन आहे. सुनील ठाकूरने तर खूप मेहनत घेतलेली आहे. मी स्वतःहून बघलेली आहे, खूप मेहनत घेतलेली आहे त्यांनी या सामन्यांसाठी. तर नक्कीच धन्यवाद. हे होते सुजित पाटील, अर्थातच एपीएमसी संघाचे कर्णधार. आणि मला वाटतं डारगाव संघाने प्रथम टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय ते अर्थातच एपीएमसी संघाला. तर जाऊया मैदानाकडं, अर्थातच परीक्षित शिंदे यांच्याकडं पुढचा आवाज असेल. परीक्षित शिंदे. क्रिशा स्पोर्ट्स संघाने मला वाटते तिथं 57 धावसंख्या उभारून 58 धावसंख्यांचं इथं भलं मोठं डोंगर उभं केलंय. आणि सायरा स्पोर्ट्स संघाकडून जोडबोली मैदानात आपण पाहू शकता जितेश पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडकडे एक सिनियर मोस्ट खेळाडू सचिन पाटील. मला वाटते मी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने म्हटलं जाईल, कुठलाही कार्यक्रम मोठा नसतो, तर कार्यक्रम ठेवणारी माणसं मोठी असतात. आणि कार्यक्रम जो होतो, या कार्यक्रमाच्या पडद्यामागचा कलाकार कोण असेल तर तो समालोचक असतो. या समालोचकांना मान देणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मला वाटते तिथं लेग बिफोर द विकेट, उंगली खडी पत्ती गोल, पहिला हादरा बसतोय सायरा स्पोर्ट्स संघाला. ओव्हर टू डीजे. ज्या प्रकारे ॲशेस मालिकेत मध्ये मिचेल स्टार्क आणि रॉरी ब्रन्सला पहिल्याच चेंडूवर मला वाटतं त्रिफलाचित केला होता, त्याच पद्धतीने इथं या गोलंदाजाने इथं जितेश पाटील यांना आपल्या तंबूची निराश वाटचाल करण्यात भाग पाडलेला आहे. पुन्हा एकदा जितेश पाटील स्वतः कर्णधार तंबूमध्ये परतताना दिसतोय. या जितेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी कोण अद्यापपर्यंत मला वाटते कुठेतरी तिथं प्रश्न पडला गेलाय की आता हा धावसंख्याचा जर डोंगर पार करायचा असेल तर एकट्या सचिन पाटीलवर तुम्ही जिम्मेदारी टाकू शकत नाही. पाहूया, जो काही निर्णय असेल तर लवकरात लवकर करायचा आहे. सामन्याला विलंब होता कामा नये. अद्यापपर्यंत आपल्याला बरेचसे सामने या दिवसामध्ये खेळवायचे आहेत. जर कोणाला भूक लागली असेल तर आपण पाहू शकता की लॉंगऑफच्या बाउंड्रीच्या सीमेवर अगदी राजेंद्र म्हात्रे यांचा खिमापाव, तसेच एक उकड, खमंग अशी उकड आपल्याला पाहायला मिळेल. नक्की भेट द्या मित्रांनो. नक्कीच प्रोटीन युक्त पदार्थ आपण पाहू शकता. चणा, मूग, शेंगदाणे असतील ते देखील आपल्याला तिथं खायला मिळतील. पुन्हा एकदा जितेश पाटील यांची जागा भरून काढण्यासाठी पुढील मैदानात फलंदाज दाखल होतोय उदय म्हात्रे. पाहूया, 58 धावसंख्यांचा आपल्याला उद्दिष्ट समोर डोळ्यासमोर असणार आहे. 58 धावसंख्यांचा पाठलाग करताना तुम्हाला कुठल्या गोलंदाजाला टार्गेट करता येईल हे तुम्ही देखील तुमच्या मनात ठरवायचं आहे. पुन्हा एकदा शॉट आपल्या डिलिव्हरी देतं, खांद्याला चेंडू लागतो. पुन्हा एकदा जोरदार अपील, परंतु अपील जोरदार आहे परंतु पंचांचा इशारा पाहूया. पंचांचा इशारा अद्यापपर्यंत पेंडिंग आहे. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी फेकली गेली होती. एक भन्नाट वेग धारण करून पूजन ठाकूर गोलंदाजी मार्कवर असणार आहेत. पूजन ठाकूर मला वाटते जवळजवळ 10-12 वर्षाचा अनुभव खांद्यावर घेऊन मैदानामध्ये उतरले. त्याने जीवित टीम कडून डायरेक्ट रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकत नाहीत. पंचांचा इशारा रिव्ह्यूचा येईल तेव्हा इथे चेकिंग केली जाईल. कमिटी कडून चेकिंग होईल. जो काही निर्णय असेल तो कमिटी देईल.
कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील आणि जो मैदानामधला निर्णय असेल तो देखील पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पुन्हा एकदा वारंवार निर्धाव फेकले चेंडू फेकले जातात. पूजन ठाकूर यांच्याकडून वारंवार दबावात कुठेतरी बॅकफुटला संघ ढकलला गेलाय. तिसरा चेंडू या षटकामधील पुन्हा एकदा मला वाटते चेंडू लेग साईडच्या दिशेने टोटवून काढला. एक धाव तिथं पळून काढलेल्या दुसऱ्या धावेचा परंतु स्ट्राईक स्वतः सचिन पाटील आपल्याकडे घेऊन देतात. आता कुठेतरी संघाचा श्री गणेशा झालेला आहे. एक धाव तिथं मला वाटते 3 चेंडू आणि धावसंख्या आपल्याला 1. पहिल्या चेंडू नंतर विकेट गेल्यानंतर सलग 2 चेंडू वारंवार निर्धाव टाकले. त्यानंतर आता उदय म्हात्रे यांनी एक श्री गणेशा केला गेलाय. एक धाव तिथं पळून काढलेले आहे. एक धावेनी खातं खोलले स्वतःच. एक धावेनी संघाचं देखील खातं खोललं गेले. चौथा चेंडू या षटकामधील पूजन ठाकूर पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न परंतु तिथं वाईटची मांग परंतु नाही. तिथं कुठेतरी चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनच्या वरून गेला होता. ऑफ स्टंपच्या चेंडू जर बाहेर गेला असता तर कुठेतरी महेश जोशी आणि हा चेंडू अवांतर आपले हात उंचावले गेले असते परंतु तसं काही होताना दिसत नाहीत. एक कंजूस प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ही प्रॅक्टिस जी रोजची प्रॅक्टिस आहे इथे ते पणाला लावलेली दिसत आहेत पूजन ठाकूर यांनी. पाचवा चेंडू या षटकामधील 58 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. पूर्णपणे जिम्मेदारी असणार आहे ती सचिन पाटील यांच्या संघ खांद्यावरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत पाहूया काय होतंय. चेंडू खाली एक सुद्धा प्रेक्षक नाही परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार डीजे. धन्यवाद डीजे. 5व्या चेंडूवर मला वाटतं इथं घणाघाती प्रहार केला जातोय आणि आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत की मी हा सामना जिंकवण्यासाठी इथं मैदानामध्ये उतरला गेलोय. सचिन पाटील ऑक्शन मध्ये मला वाटतं तर प्रत्येक ऑक्शन मध्ये आपण जर पाहिलं गेले VPL अंडरआर्म असो ओव्हर आर्म असो सचिन पाटील याच्यावर मला वाटते चांगल्या प्रकारची बोली जाते. पुन्हा एक वाट इट मला वाटते तिथं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली जातोय डीजे. अठ्ठावन्न धावसंख्येचं उद्दिष्ट समोर असताना आपला राजा आणि वजीर तुम्ही मैदानामध्ये उतरले गेले होते पण ते राजा आणि वजीरला इथं मला वाटतं कुठेतरी पाडलं गेलंय या गोलंदाजाने. पूजन ठाकूर कुठेतरी मला वाटतं भन्नाट वेग धारण गोलंदाजी करताना दिसत आहे आपल्याला. 2 विकेट महत्वाच्या विकेट होत्या त्या मला वाटतं त्यांनी हासिल केल्या. एक षटक आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 2 बाद 7. 2 बाद 7 एक शांत सुरुवात. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवलं जाते. उदय म्हात्रे पाहूया. उदय म्हात्रे स्ट्राईक एंडकडे आता उदय म्हात्रे यांना कुठेतरी थोडीशी जिम्मेदारी घ्यावीच लागेल. उदय म्हात्रे आणि अनिश पाटील 2 खेळाडू हे महत्वाचे असणार आहेत या संघामधील. शेवटचे 2 खेळाडू महत्वाचे असले गेले तरी अद्यापपर्यंत जो गोलंदाजीचा साठा आहे तो क्रिशा स्पोर्ट्स संघाकडे भरपूर आहे. एक ऑक्शन मध्ये चांगल्या एक मला वाटते संयमी दिमागी खेळी करून मला वाटते चांगलं इथं संघ बनवला गेला जीवित म्हात्रे यांच्याकडून. जीवित म्हात्रे स्वतः कर्णधार क्रिशा स्पोर्ट्स संघाचे त्यानंतर संघ मालक आशीर्वाद नाईक यांचा हा संघ असणार आहे. दुसरा षटक अमोल पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन दिले आणि मला वाटतं चेंडू जातोय कीपरला मिस करून चौकार डीजे. पहिला चेंडू आणि कुठेतरी चांगला चेंडू फेकला गेला होता परंतु कीपरला मिस करून हा चेंडू सीमारेषा पार जातोय. तितका मला वाटते फलंदाजाला आपण इतकं योगदान देऊ शकत नाही. इथं फिल्डरच्या गलतीमुळे हा चेंडू मला वाटते सीमारेषा पार झाला आणि या 4 धावेंनी संघ पोहोचला जातोय. 11 या धावसंख्येवर 2 शिलेदार गारद झाले असले तरी मला वाटते पुढचा आता सेनापतीचं काम करून देणारा हा फलंदाज असणार आहे. उदय म्हात्रे त्यांच्या समवेत असणार आहेत
अनिश पाटील पुन्हा एकदा पुल शॉट मारला गेलाय. वा वा वा, चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार डीजे. चेंडूवर चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मला वाटते बॉल जज करून शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी होती. पूर्णपणे छातीवरचा चेंडू पुल शॉट मारून सीमा पार. तिथे जीवित म्हात्रे यांचा चांगला प्रयत्न होता, झेल पकडण्याचा प्रयत्न, तिथे झेल काही आला नाही हातामध्ये. पुन्हा एकदा तिसरा चेंडू अमोल पाटील गोलंदाजी मार्ग करता यार. पुन्हा एकदा सेम चेंडू आणि सेम रिझल्ट. षटकार डीजे. आपल्याला पाहायला मिळतं तांबट शेट अजय डीजे पाहायला मयूर डीजे मयूर डीजे पाहायला मिळते. मयूर डीजे कोणत्याही शुभ कार्यासाठी अवश्य भेट द्या. 3 चेंडू मध्ये 3 चेंडू सीमापार ठोकले गेलेत उदय म्हात्रे यांच्याकडून. आणि या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण धावसंख्या पाहायला गेली तर 23 लॉस ऑफ 2 विकेट ऑफ द सेकंड इनिंग. आणि दुसरं षटक प्रगती पवारावर असताना जीवित म्हात्रे यांच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न निर्माण झाले असतील की ह्या गोलंदाजाला मी भरोसा देऊन गोलंदाजी दिली होती, परंतु गोलंदाजाने तितकाच चमत्कार करून दाखवला गेलेला नाही. चौथा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो. चेंडू सीमा पार. चौकार डीजे. धन्यवाद. जितेश पाटील नक्कीच मनामध्ये विचार करत असतील मॅच जिंकून दाखव उदय म्हात्रे मलाही. इथं सुमित डोंगरे एक नामांकित फलंदाज नसला तरी सुमित डोंगरेची जागा इथं नक्कीच त्यांच्या खेळीच्या शैलीचा अंदाज आहे तो आपल्याला उदय म्हात्रे यांच्याकडून दिसून गेलेला आहे. 5वा चेंडू पुन्हा एकदा मला वाटते तिथं जोरदार प्रार नाही. झेल जमिनीला दाल होते. एक धाव पळून काढलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. दुसरी धावेचा कॉल होता परंतु अनिश पाटील कुठेतरी नकार देताना दिसतात. अनिश पाटील आपल्याकडे स्ट्राईक. शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या आपल्याला पाहायला गेलताय 28. 2 बाद 28. एक कुठेतरी आता कानमंत्र दिला जाईल अनिश पाटील यांना. उदय म्हात्रे यांनी आपले इरादे स्पष्ट केले गेले आहेत की हा सामना आम्ही जिंकून घेणारच. जरी 58 धावसंख्या असल्या तरी या 58 धावसंख्या आम्हाला कमी पडतायत असं दाखवून देतात. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ प्लेन डिलिव्हरी जातोय सीमा पार. चेंडू चौकार. धन्यवाद. हा षटक मला वाटते कुठेतरी महागडा ठरताना दिसतो. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. या षटकामध्ये मला वाटतं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलं, सांघिक दुसरं षटक घेऊन आलं. तर वैयक्तिक पहिलं षटक 25 धावा इथं कुठून काढल्या गेल्यात या अमोल पाटीलच्या गोलंदाजीवर. त्यामध्ये मला वाटते स्ट्राईक एंडकडे असणारा होता उदय म्हात्रे याने 4 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा कुठल्या गेलेल्या होत्या. त्यानंतर अनिश पाटील स्ट्राईक कडे आला आणि स्ट्राईक एंड कडे आला असताना पहिला चेंडू खेळला आणि पहिल्या चेंडूवर देखील त्यांनी आपले इरादे स्पष्ट केले आणि संघाला जितेश पाटील यांना थोडासा म्हणून चवळण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिसरं षटक 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण येऊन ठेपलेलं गेलेलं आहे. पुन्हा एकदा पूजन ठाकूर गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं तर सांघिक तिसरं षटक घेऊन येताना दिसत आहेत. 22 धावा वैयक्तिक 22 धावांसंख्येवर आपल्याला उदय म्हात्रे खेळताना दिसत आहेत. उदय म्हात्रे यांना शेवटपर्यंत खेळणं गरजेचं आहे कारण त्यांची बॅट तापली गेली आणि बॅट तापल्या गेलेल्या कारणाने असल्यानं तरी प्रदीप पाटील यांचं लक्ष असणार आहे उदय पाटील यांच्या खेळीवरती. पुन्हा एकदा पहिला चेंडू आणि मला वाटतं चेंडू जातो सीमा पार. षटकार.
समुद्राची शान. धन्यवाद. शांत समुद्र कधी उत्तम खलाशी निर्माण करू शकत नाहीत. लाटांवर लाटा कोसळतात तर समुद्र किती उदानलेला असला आणि तुम्ही नौका तुमची दुसऱ्या किनाऱ्यावरती पोहोचवतात तेव्हा तुम्हाला यश हासिल होतं, परंतु इथं झेल जमिनीला दान होतंय. कुठेतरी जीवनदान मिळालं गेलं या उदय म्हात्रे याला. आली तर लाट नाहीतर भैयाची खाट अशी गत आता इथे पाहायला मिळतोय. पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी फसव्या पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता, परंतु तिथं चेंडू हाताला मिस करून जमिनीला दान होते. जेव्हा जेव्हा या क्रिकेट क्षेत्रामध्ये मला वाटते फलंदाजाला जीवनदान मिळायला घेते तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास खेळण्याचा डबल होतोय. आता समीकरण येऊन ठेवलंय 16 चेंडू आणि 19 धावा. पुन्हा एकदा इथे चांगल्या पद्धतीने ग्लास करते चेंडूला. एक धाव तिथं पळून काढण्याचा विचार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथं आना करता मला वाटते नाही, परंतु दुसरी धाव मला वाटते चीते की चाल बाज की नजर और अनिश पाटील और उदय म्हात्रे के रफ्तार पर कधी संदेह नाही करते. नक्कीच चोरट्या पद्धतीची धाव इथं पळून काढली गेली. धावसंख्या पाहायला गेली तर आतापर्यंत 2 विकेट गेल्यानंतर 41 धावसंख्या पूर्णपणे जिम्मेदारी खांद्यावर घेतली गेली आहे अनिश पाटील आणि उदय म्हात्रे यांच्याकडे. पुन्हा एकदा या षटकामधील चौथा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू मला वाटते तितक्या चाणक्य रीतीने ग्लास करतो चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव तिथं पळून रतिलाल मात्र फील करतो चेंडूला, तोपर्यंत दुसरी धाव देखील पळून काढली जाते. आतापर्यंत शांत संयमीने खेळ केली गेली होती, परंतु नंतर रुद्र रूप धारण केलं या दोन्ही फलंदाजांनी आणि दाखवून दिले गेले की आम्ही हा सामना जिंकून घेण्यासाठी तुमच्या हातातून वेचण्यासाठी तिथं आलेलो आहोत. 14 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज. काय समीकरण होतं आणि कुठल्या क्षणापर्यंत हा सामना पुरंत क्लर्क करण्याचा प्रयत्न अतिशय मला वाटतं चाणक्य रीतीने अनिश पाटील यामध्ये माहिर आहे. आपण अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील पाहिलं गेले, सलग दुसऱ्यांदा देखील त्यांनी वशिनी प्रीमियर लीग ट्रॉफी पटकावली. एक शांत संयमी खेळी करून आपल्याला जीत हासिल करणारा हा एक धूर्त फलंदाज अनिश पाटील म्हटला जातोय. शेवटचा चेंडू या षटकामधील पूजन ठाकूर देखील मला वाटते पहिल्या चेंडू नंतर षटकार आल्यानंतर कुठेतरी सिंगल डबल घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा. शेवटचा चेंडू या षटकामध्ये धावसंख्या झाली ती 44. शॉर्ट प्लेट डिलिव्हरी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू हाताला चाटून पुसून जातोय सीमारेषा पार. चौकार डीजे. नक्कीच 3 षटक आपण पाहिलं गेले तर तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेली तर 48. पहिलं षटक घेतलं होतं पूजनने मला वाटतं वैयक्तिक 7 धावा देऊन 2 विकेट तिथं आपल्या संघाला मिळवून गोलंदाज अमोल आला. नंतर त्यांनी मला वाटते पूर्णपणे या उदयनी त्याची पिस्स उपटन काढलेली आहे. आता समीकरण येऊन ठेपलंय 12 चेंडू आणि 10 धावसंख्या. 12 चेंडू आणि 10 धावसंख्या. स्वतः अनिश पाटील आता स्ट्राईक कडे असणार आहेत. संघाकडून चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत असणार आहेत एक सिनियर मोस्ट खेळाडू मयूर पाटील. पूर्णपणे आता जो मला वाटते जर सामना हा शेवटच्या षटकापर्यंत तुम्हाला घेऊन न्यायचा असेल तर मयूर पाटील यांना कुठेतरी एक चमत्कारी गोलंदाजी करणं गरजेचं आहे. परंतु ही भिंत जी आता ही विजयांची भिंत जी त्यांनी रचलेली आहे ती मला वाटते तोडली जाईल का? मयूर पाटील गोलंदाजी मार्कवर तयार, पंचांना पार करतायत मयूर पाटील. पाहूया पुन्हा एकदा कट करतोय चेंडूला, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? अमोल पाटील यांच्याकडून मला वाटते खराब दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तिथं 2 धावसंख्या पळून काढलेले. कुठेतरी आता मला वाटते खांदे सुस्तावले गेलेले आहेत. हे खांदे सुस्तावले गेलेले असले तरी मला वाटते शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही हा सामना नेऊ शकता. जर तुमच्या कडून चांगली गोलंदाजी झाली तर नक्कीच हा सामना तुम्ही देखील. हा चेंडू आव्हान तर नो चेंडू आणि हा 3 हिट ऑन असणार आहे.
या 3 धावा बोनस स्वरूपात मिळायला गेलेल्या आहेत. आता समीकरण येऊन टिपलंय 12 चेंडू आणि 7 धावसंख्या. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. अशा प्रकारे जर चेंडू टाकले तर नक्कीच कुठेतरी सामन्यामध्ये ट्विस्ट येण्याची शक्यता आहे, परंतु नाही, सामना शेवटच्या क्षणापर्यंत नेऊ शकत नाहीत. अनिश पाटीलला देखील माहिती आहे जो सामना आता आहे तो याच षटकामध्ये फ्री करण्याचा प्रयत्न असणार आहे अनिश पाटील यांचा. गोलंदाज वर्सेस फलंदाज हा मला वाटतं हा चर्मयुद्ध आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पाहूया या दोघांमध्ये कोण यशस्वी ठरला गेला जातोय. परंतु इथं मयूर पाटील पहिला चेंडू जरी बोनस स्वरूपात 3 धावा दिल्या असल्या तरी मला वाटतं आता कमबॅक करेल का. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. अनिश पाटीलला देखील माहिती आहे मोठ्या पटक्यांची गरज नाही, हलक्या हाताने जरी खेळला गेला तरी आपण विजयाची नौका आपण दुसऱ्या किनाऱ्यावरती पार करणारच आहोत. परंतु आता समीकरण येऊन ठेवलंय 5 धावसंख्येची गरज असणार आहे. 10 चेंडू आणि 5 धावसंख्या. पुन्हा एकदा मयूर पाटील तयार. शॉर्ट आपल्या दिलोबरी स्लोअर पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातो. चेंडू आर पार सीमा पार चौकार. डीजे धन्यवाद डीजे. नक्कीच उदय म्हात्रे यांची तारीफ करणं तेवढं कमीच आहे. 2 विकेट गेल्यानंतर आपले जे हुकमाचे एक्के होते ते 2 तंबूकडे परतल्यानंतर उदय म्हात्रे आणि अनिश पाटील यांनी पूर्णपणे जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि या जिम्मेदारीला खरे उतरले गेलेत. पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू सेम बॉल सेम रिझल्ट नाही, परंतु तिथे चेंडू क्षेत्ररक्षकाने फील्ड गेलेला आहे. आता जिंकण्यासाठी सामना विन होतोय. औपचारिकता शिल्लक राहिली गेलेली होती आणि 1 धाव काढून सामना आपल्या हातामध्ये पूर्णपणे वेचला गेला. अनिश पाटील आणि उदय म्हात्रे यांनी दोन्ही संघांचं देखील अभिनंदन. उदय म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी तुम्ही यायचं आहे. पुढील सामना असणार आहे